रानगाव संघ एक गाव एक संघातनं आणि काय गोलंदाजी राहिली मिलिंद घरतच्या माध्यमानं मॅजिकल स्पेल हाताळलं गेलं आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिपेंड झाल्या हे देखील आपण पाहिले. टीम अयान 11 वालीव संघाने निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करणार आहोत. यानंतर कामन संघाला बॅटिंग करावी लागेल. सुंदर मारायचं होतं इथे बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय त्या दिशेने आणि आता पुन्हा एकदा ही सॅक्रिफाईस विकेट द्यावी लागेल. संतोषांना स्ट्राईक हवी आणि ती स्ट्राईक देखील मिळवली जाते. आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावेंची गरज आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी वेळ बदलेली आपण सांगू शकणार नाही. म्हणून कुठेतरी या मॅच मध्ये जर ती वेळ बदलायची असेल तर इथून गोलंदाज धीरजला मात्र धीर द्यावा लागेल आपल्या संघाला की ही मॅच मी जिंकून देऊ शकतो. ही मॅच जर धीरजने काढून दिली ना निश्चित त्याच्या नावाचा बोलबाला हा राहणार आहे संपूर्ण दिवसामध्ये. परंतु कठीण आहे. संतोष आहे स्ट्रायकेडला बॅटर. पुढील बॉल बॅटची झेल महत्वाचा ठरू शकला असता. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले कुठेतरी इथे मिस्टेक घटित झाली. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न त्या दिशेने झाला परंतु क्रीज सोडली नव्हती नॉन स्ट्राईक एंड कडे आणि इथून आपण पाहताय 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळाल्यात. 1 धाव वाचवता आली असती जर डायरेक्टली हिट झाला नसता तर. कुठेतरी तुम्हाला या सिच्युएशन मध्ये थोडासा माइंडसेट शार्पली ठेवावा लागतो. झेल ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर सिंगलला डबल धाव. फ्रस्ट्रेशन लेवल थोडीशी वाढली जाते जरूर या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि आता 4 धाब्यांची गरज आहे. एखादा विकेट मिळवण्याकरिता जरूर प्रयत्न करेल इथून धीरज सर. मॅचला फिनिश करण्याकरिता संतोष हे देखील प्रयत्न करतील. खाली राहिला चेंडू पुन्हा एकदा त्या बाउन्सने आलाच नाही बॅटवर आणि अनपेक्षित बाउन्स ज्याला आपण म्हणू शकाल. 3 चेंडू आणि अजून सुद्धा 4 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन बदलू शकते आणि ही बदलण्याकरिता झालेली सुरुवात. या डॉट बॉलने खूप काही सांगून दिले की मॅच अजूनही समाप्त नाहीये. 3 चेंडू 4 धावेंची गरज. पुढील बॉल हा फटका फसेल की काय निश्चित स्वरूपाने या झेल खाली अगदी धीरज. म्हणून मी म्हटलं की मॅच अजूनही समाप्त नाहीये. क्रिकेटच्या मैदानात आणि क्रिकेटच्या पलीपटलावर निश्चित स्वरूपाने नेहमी स्वतःला सांगा कठीण वेळेत कामास कोण येईल म्हणा मी. आणि आमचा संघ अजून जिंकला नाही हे देखील म्हणतोय त्या दिशेने धीरज. विकेट मिळाले जरूर. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हेच जर आहे क्रिकेट. एका चेंडूकडे 6 धावा होताना आपण कित्येक वेळा पाहिल्या असाव्यात परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा या निश्चित स्वरूपाने आपण पाहताय कित्येक वेळा न होताना आपण पाहिल्यात. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 4 धावेंची गरज. व्हॉट अ मॅच. जय विश्वकर्मा या मॅच कडे टक लावून पाहतायत आता काय घडेल पुन्हा एकदा. 6 चेंडू 6 धावेंचा थरार या मैदानावर निश्चित स्वरूपाने न संपण्यासारखा आहे. अप्रतिम. 2 चेंडू आणि 4 धावेंची गरज. नव्या बॅटर आता मैदानावर सोनू दाखल झालेत. लेफ्ट हँडर फलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्कवर येथून धीरज. आता अँगल कसा असेल कारण की आतापर्यंत चेंडू हा थोडासा अबाकापासून बाहेर जात होता. जरूर झालं विणलं त्या झाडामध्ये जरूर संतोषला फसवलं परंतु अजूनही मॅच समाप्त नाही. या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 धावेंची गरज आहे. षटपूल करायचं होतं. बीट झाले धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव देखील यशस्वी. 6 चेंडूंवर अगदी आपण पाहताय कुठेतरी निष्फळ ठरलेत फलंदाज. 3 धावेंची गरज आता या मॅचला जिंकण्यासाठी. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता 3 धावेंची गरज. मॅच इज ऑन. 6 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज असताना काय वाटलं असेल. संतोष मैदानावर होते असं वाटलं मॅच एकतर्फी जाईल परंतु मी म्हटलं की धीरजला धीर द्यावा लागेल आपल्या संघाला आणि तो धीर दिलाय. आणि काय मॅच रंगत असताना शेवटच्या अंतिम चेंडूचा थरार मैदानावर पुन्हा एकदा. एका चेंडूचा खेळ बाकी आणि 3 धावेंची गरज. स्ट्राईक एंडला मयूर आहे तर धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जोरकस खेचून मारायचं होतं या चेंडूला. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. म्हणजे अजून सुद्धा वेट असेल. कुठेतरी आपण म्हणू शकाल की ही मिस्टेक घटित झाली. इट्स अ व्हाईट बॉल. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल आणि 2 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन थोडीशी चित्त थरारक विनवणी तर करतात पंचांकडे परंतु
पंचांनी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. काय घडलं गेलंय, काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय या मॅच मध्ये. विनवणी तर करतायत पंचांकडे की कुठेतरी चेक केलं जाईल, परंतु कुठल्याही पदेचा रेफर नाहीये. वाईट चेंडू दिलाय पंचांनी, त्यावर तुम्हाला सहमती दर्शवावी लागेल. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या. बाहेरच्या दिशेने चेंडू आणि येस दॅट्स वाईट. बरोबर निर्णय दिलाय पंचांनी. विश्वनाथ जाधव आहेत. जर दुसरा कुठला खेळाडू असता निश्चित स्वरूपाने आम्ही देखील म्हटलं असतं, परंतु त्यांना देखील तितकाच एक्सपिरियन्स आहे. इट्स अ व्हाईट बॉल. दुख मैदानावर पुन्हा एकदा या प्रेशर सिच्युएशन मध्ये. ही प्रेशर कुकरची शिट्टी आहे. घरामध्ये प्रेशर कुकरची शिट्टी वेगळी आपण ऐकली असेल, परंतु ही मॅच मध्ये असणारी प्रेशरची शिट्टी आहे. मॅच रंगले. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 2 धावसंख्येची गरज. आयुष्यातील वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलतो आणि तो बदलायला झालेली सुरुवात. धीर द्यावा लागेल पुन्हा एकदा धीरजला. मयूर मागे पुढे बघायचं नाही. या गटनुगडीत अगदी त्याला स्ट्रोक खेळावाच लागेल. एका चेंडूकडे 2 धावा. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. फटका अधिकाधिक हवेमध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी. अशक्य असणाऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा शक्य झाल्या. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. डिपेंड होणारी ही दुसरी मॅच या मैदानावर. अप्रतिम खेळाचा माध्यमानं अगदी आपण म्हणू शकाल की धीरजने दिलेला हा धीर. मॅच विनिंग अगदी नॉक जरूर होता, परंतु इथून आपण म्हणू शकाल की मॅच विनिंग इनिंग. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले धीरजने वाखण्याजोग्या शेवटचे क्षण पहा. झेल कन्वर्ट झाला आणि तदनंतर हर्ष उल्हास. टीम जनता गॅरेज गुड लक बॉईज या संघासाठी म्हणावं लागेल गुड लकच आहेत या मॅच मध्ये. अभिनंदन. मॅचची समरी पुन्हा एकदा